पंतप्रधान मोदी यांनी मुंबई टर्मिनसला नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस अशा नामकरणाची घोषणा करावी अशी मागणी नाना शंकरशेठ नामकरण संघर्ष समितीचे अध्यक्ष मनमोहन चोंडकर यांनी केलेली आहे। सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसलेल्या राष्ट्रवादीचे पदवीधर आमदार अरुण लाड यांचे पुत्र शरद लाड यांचा भाजपात प्रवेश निश्चित। शरद लाड 7 ऑक्टोबरला भाजपमध्ये जाहीर प्रवेश करणार। पडळकर राणेंसारख्या नेत्यांना फडणवीस खालच्या पातळीचं राजकारण करायला लावतात। रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप। आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेव असे काही विषय काढून भाजपवाले शेतकऱ्यांना दुर्लक्षित करतात, अशीही रोहित पवारांची टीका। शिंदेंच्या सेनेला काय ठरवायचं ते ठरवू दे। युतीसाठी आमच्या पक्षातून शिंदेंच्या सेनेला विचारलं नाही। सेना एनसीपी सोबत युतीसाठी एकरूप नाही, यावर सुनील तटकरेंचं विधान। माणगाव आणि इंदापूर बायपासचं खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन। लवकरच मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका होईल आणि मे महिन्याअखेर काम पूर्ण होईल, सुनील तटकरे यांचं आश्वासन। अजित पवार शब्दाचे पक्के नसून खोटं आश्वासन देणारे नेते। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांची टीका। माझ्यावर हल्ला करणाऱ्यांचं अजित पवारांनी प्रमोशन केलं, विजयकुमार घाडगे यांचं वक्तव्य। राहुल गांधी इज अ सिरियल लायर। राहुल गांधींच्या संविधानाच्या ताकदीवर विश्वास नाही। राहुल गांधींच्या डोक्यातच कमजोरी, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका।